नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली यावर आयोगाने विचारलेले प्रश्न बघणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्यम कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण यामध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या, हा प्रश्न आहे मित्रांनो. जर आपण कोकणचा जर विचार केला तर कोकणाचा मित्रांनो 3 भागात विभाग करता येते. एक म्हणजे उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. ठीक आहे. उत्तर कोकणामध्ये मित्रांनो पालघर, ठाणे आणि मुंबई. ठीक आहे. मुंबई उपनगर, मुंबई शहर. त्यानंतर मध्य कोकणामध्ये मित्रांनो रायगड या जिल्ह्याचा समावेश होतो. तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी प्लस सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. ठीक आहे. कोकणाचा जर विचार केला तर कोकणामध्ये उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण असे विभाग पडतात. उत्तर कोकणामध्ये मित्रांनो ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, मध्य कोकणामध्ये रायगड आणि दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यापैकी आपल्याला विचारलेलं आहे मध्य कोकणामध्ये. ठीक आहे. मध्य कोकणामध्ये समाविष्ट खाड्या आपल्याला विचारल्या आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील खाड्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील खाड्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. जर आपण ऑप्शन जर बघितलं मित्रांनो तर ऑप्शनवरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतो. जरी आपल्याला जर मध्य कोकणामध्ये नेमक्या कोणत्या खाड्या आहेत हे माहीत नसेल तरी आपण ऑप्शनवरून या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ते म्हणजे आपल्याला माहित आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेला डहाणू वसईची खाडी आहे. ठीक आहे. डहाणू वसईची खाडी कुठे आहे तर उत्तरेला आहे. त्यामुळे मध्य कोकणामध्ये ते येणार नाही. ते म्हणजे ते कुठे येईल मित्रांनो, उत्तर कोकणात. ठीक आहे. पर्याय चौथा मित्रांनो डहाणू वसई दातीवारी मध्य कोकणात येईल का तर नाही येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला तेरेखोलची खाडी आहे. तेरेखोलची खाडी आहे मित्रांनो दक्षिणेला, तर हे दक्षिण मग कोकणात येईल. इथं पण मित्रांनो त्यानंतर कर्ली, देवगड, आचरा ही खाडी पण दक्षिण कोकणात आहे. त्यामुळे हा पर्याय पण रद्द होऊन जाईल. त्यामुळे इथं एकच पर्याय दिसतो मित्रांनो, ते पण पर्याय क्रमांक 2 ते या प्रश्नाचं उत्तर राहील. म्हणजे मध्य कोकणातील खाड्या राजापुरी, बाणकोट आणि केळशी या रायगड जिल्ह्यात आहे मित्रांनो. ते मध्य कोकणातील या खाड्या आहेत. ठीक आहे. आपल्याला माहित नव्हतं की मध्य कोकणात कोणत्या आहे, पण आपल्याला हे माहित आहे की महाराष्ट्राच्या दक्षिणेला तेरेखोलची खाडी आहे, त्यानंतर उत्तरेला डहाणूची खाडी आहे, देवगड, आचरा खाडी मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. त्यावरून आपण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी. ठीक आहे. केळशी खाडी. कोकणातील खाड्या आपण आता बघून घेऊ मित्रांनो. कोकणातील खाड्या पालघर या जिल्ह्यात पालघर जिल्ह्यात जर बघितलं मित्रांनो, पालघर जिल्ह्यात आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये डहाणूची खाडी आहे मित्रांनो. डहाणू खाडी आहे पालघर जिल्ह्यामध्ये. दातीवरा खाडी आहे. ठीक आहे. दातीवरा खाडी आहे आणि वसईची खाडी आहे. दातीवारा वसईची खाडी आहे मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये. मित्रांनो ही वसईची खाडी पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या बाउंड्रीवरून आहे वसईची खाडी. त्यानंतर मित्रांनो ठाणे जिल्ह्यात ठाणे खाडी आहे. ठीक आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे खाडी आहे. दुसरी महत्वाची मित्रांनो तर मुंबई उपनगरमध्ये आपल्याला 2 खाड्या दिसतात. मुंबई उपनगर. मुंबई उपनगर मध्ये 2 खाड्या आहे. ते म्हणजेच मित्रांनो मनोरी आणि मालाड. मनोरी आणि मालाड. ठीक आहे. मनोरी आणि मालाड ही खाडी कुठे आहे मित्रांनो, मुंबई उपनगरमध्ये आहे. मुंबई उपनगरमध्ये. त्यानंतर मुंबई शहरमध्ये मित्रांनो मुंबई शहरमध्ये माहीमची खाडी आहे. माहीम. ठीक आहे. मनोरी, मालाड, माहीम, मुंबई. ठीक आहे. उपनगर आणि शहर. तर मनोरी, मालाड, माहीमची खाडी आहे कुठे आहे तर मुंबईमध्ये आहे. या खाड्यांचा मित्रांनो या खाड्यांचा समावेश होतो मित्रांनो उत्तर कोकणामध्ये. ठीक आहे. या खाड्यांचा समावेश कुठे होतो तर उत्तर कोकणामध्ये समावेश होतो. तर आपल्याला डहाणूची खाडी मित्रांनो पालघर जिल्ह्यात आहे आणि डहाणू आणि मित्रांनो दातीवरा या ज्या 2 खाडी आहे मित्रांनो तांसा आणि वैतरणा या 2 नदीवर आहे. ठीक आहे. डहाणू आणि दातीवरा
ह्या दोन्ही खाड्या मित्रांनो तांसा व वैतरणा या नदीवर आहे. उल्हास नदीवर मित्रांनो वसईची खाडी आहे, महत्वाची आहे. ठीक आहे, उल्हास नदीवर आहे वसईची खाडी, ही महत्वाची आहे मित्रांनो. पालघर आणि ठाणे दोन जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. त्यानंतर मनोरी ही खाडी मित्रांनो, मनोरी खाडी दहिसर नदीवर आहे. दहिसर या नदीवर आहे मित्रांनो मनोरीची खाडी. त्यानंतर मालाडची खाडी आहे मित्रांनो ओशिवरा नदीवर. ओशिवरा नदीवर आहे मित्रांनो मालाडची खाडी. त्याच्यानंतर मित्रांनो माहीम ही खाडी मित्रांनो मिठी नदीवर आहे. ठीक आहे, माहीमची खाडी आहे मिठी नदीवर. तर उत्तर कोकणातील मित्रांनो या आपल्याला महत्वाच्या खाड्या माहित पाहिजे. पालघरमध्ये वसईची खाडी आहे, ही उल्हास नदीवर आहे. मुंबई उपनगरमध्ये मनोरीची खाडी दहिसर नदीवर आहे. मालाडची खाडी ओशिवरा नदीवर आहे. मुंबई शहरमध्ये माहीमची खाडी मित्रांनो मिठी या नदीवर आहे. यानंतर आपण बघू मित्रांनो ते म्हणजेच मध्य कोकण. ठीक आहे, तर मध्य कोकणातल्या खाड्या. मध्य कोकणामध्ये मित्रांनो आपण बघितलं आहे कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो, तर रायगड या जिल्ह्याचा समावेश होतो. मध्य कोकणामधील महत्वाच्या खाड्या जर आपल्याला विचारलं मित्रांनो, तर मध्य कोकणामध्ये पहिली महत्वाची खाडी आहे ती म्हणजे मित्रांनो पनवेलची खाडी. ठीक आहे, पनवेलची खाडी आहे. त्यानंतर मित्रांनो धरमतरची खाडी आहे, धरमतर खाडी आहे. त्यानंतर रोहाची खाडी आहे, रोहा आहे मित्रांनो राजापुरी, रोहा राजापुरी बाणकोट, राजापुरी बाणकोट आणि केळशी, केळशी. ठीक आहे, पनवेलची खाडी आहे धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट आणि केळशी या मध्य कोकणातील म्हणजेच रायगड या जिल्ह्यातील महत्वाच्या खाड्या मित्रांनो. पनवेलची खाडी मित्रांनो ही पाताळगंगा नदीवर आहे. पनवेलची खाडी आहे पाताळगंगा नदीवर. ठीक आहे, पाताळगंगा नदीवर आहे पनवेलची खाडी. धरमतरची खाडी मित्रांनो ही अंबी नदी किंवा पाताळगंगा नदी, अंबी पाताळगंगा. ठीक आहे, अंबी आणि पाताळगंगा या नदीवर आहे. अंबी किंवा पाताळगंगा या नदीवर धरमतरची खाडी आहे. रोहाची खाडी आहे मित्रांनो कुंडलिका नदीवर, रोहाची खाडी आहे कुंडलिका या नदीवर आहे. त्यानंतर राजापुरीची खाडी आहे मित्रांनो काळ नदीवर, राजापुरी काळ. बाणकोटची खाडी मित्रांनो सावित्री नदीवर आहे, बाणकोटची खाडी आहे सावित्री नदीवर. त्यानंतर केळशी ही भारजा नदीवर आहे, केळशी भारजा नदीवर आहे. या मध्य कोकणातील खाड्या मित्रांनो पनवेल, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट, केळशी. ठीक आहे, पनवेल, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट, केळशी आपण बघितलं आहे. राजापुरी, बाणकोट, केळशी मध्य कोकणातील खाड्या आहे. त्यानंतर आता आपण बघू दक्षिण कोकणातील म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील खाड्या. ठीक आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील खाड्या बघू आपण. दक्षिण कोकणातील आहे मित्रांनो. दक्षिण कोकणामध्ये मित्रांनो दाभोळची खाडी आहे, दाभोळ, जयगड, दाभोळ, जयगड, भाट्टे, जैतापूर, जैतापूरची खाडी, विजयदुर्ग, विजयदुर्ग. त्यानंतर देवगड, आचरा, कलावती, कर्ली, तेरेखोल, कर्ली, तेरेखोल. मध्य कोकणातील या खाड्या आहे मित्रांनो दाभोळची खाडी आहे, जयगडची खाडी आहे, भाट्टीची खाडी आहे, जैतापूर, विजयदुर्ग. विजयदुर्ग ही खाडी महत्वाची मित्रांनो जी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे, विजयदुर्ग. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या खाड्या मित्रांनो देवगड, आचरा, कलावली, कर्ली, तेरेखोल. देवगड, आचरा, कलावती, कर्ली आणि तेरेखोल या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाड्या आहेत. तर दाभोळ, जयगड, भाट्टे, जैतापूर या खाड्या मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यातील आहे. ठीक आहे, या खाड्या रत्नागिरी या जिल्ह्यातील आहे. तर या खाड्या मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहे. एक एक करून आपण बघून घेऊ. दाभोळची खाडी मित्रांनो, दाभोळची खाडी ही वशिष्ठी नदीवर आहे. दाभोळ खाडी कुठे आहे तर वशिष्ठी या नदीवर आहे. जयगड खाडी मित्रांनो शास्त्री, जय शास्त्री. ठीक आहे,
जय शास्त्री, दाभोळ वशिष्ठी, भाट्टे. भाट्टेची खाडी मित्रांनो कुठे आहे तर काजळी नदीवर आहे. भाट्टेची खाडी आहे काजळी, काजळी नदीवर. जैतापूरची खाडी मित्रांनो महत्वाची आहे, काजवी नदीवर आहे. ठीक आहे, काजवी, काजवी नदीवर आहे जैतापूरची खाडी. विजयदुर्गची खाडी शुक नदीवर आहे. देवगड खाडी मित्रांनो देवगड नदीवर आहे. ठीक आहे, देवगड खाडी देवगड नदीवर. आचरा खाडी आचरा नदीवर. कलावती ही खाडी मित्रांनो गड नदीवर आहे. कलावती ही खाडी मित्रांनो गड नदीवर आहे. तर कर्ली खाडी कर्ली नदीवर आणि तेरेखोल खाडी तेरेखोल या नदीवर आहे. दक्षिण कोकणातील या खाड्या मित्रांनो महत्वाच्या जे पाठच पाहिजे आपल्याला. दाभोळची खाडी वशिष्ठी नदीवर, जयगडची खाडी शास्त्री जय शास्त्री असं लक्षात ठेवा मित्रांनो, जय शास्त्री. भाट्टेची खाडी काजळी आणि जैतापूर खाडी काजवी नदीवर आहे. विजयदुर्ग शुक नदीवर आहे आणि कलावती खाडी मित्रांनो गड नदीवर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो. ठीक आहे, खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्या विचारलाय आपल्याला मित्रांनो, लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो. पर्याय पहिला आहे प्राणहिता, प्रवरा, वर्धा, मांजरा. मांजरा, वर्धा, प्रवरा, प्राणहिता. प्राणहिता, वर्धा, प्रवरा, प्राणहिता. मांजरा, प्रवरा, वर्धा, प्राणहिता. मित्रांनो यामध्ये आपल्याला 4 नद्या दिलेल्या आहेत. गोदावरी नदीच्या या उपनद्या आहेत. प्रवरा, त्यानंतर मित्रांनो प्राणहिता, प्रवरा, प्राणहिता, वर्धा आणि मांजरा. वर्धा आणि मांजरा. ठीक आहे, तर मित्रांनो प्रवरा या नदीची लांबी किती आहे तर प्रवरा नदीची लांबी आहे मित्रांनो 208 किलोमीटर. ठीक आहे, प्राणहिता नदी मित्रांनो 120 किलोमीटर लांबीची आहे. प्राणहिता 120. वर्धा नदी 455. उत्तर दक्षिण सर्वात लांब मोठी नदी आहे मित्रांनो वर्धा नदी. मांजरा नदी मित्रांनो ते म्हणजे 724 किलोमीटर. ठीक आहे, 724 किलोमीटर. आपल्याला विचारला आहे मित्रांनो चढता क्रम विचारलेला आहे. तर चढता क्रम मध्ये मित्रांनो पहिले आपला येईल प्राणहिता नदी. ठीक आहे, पहिल्या क्रमांकावर येईल आपल्याला मित्रांनो प्राणहिता नदी, त्यानंतर प्रवरा नदी. ठीक आहे, त्यानंतर प्रवरा, त्यानंतर येईल मित्रांनो वर्धा. ठीक आहे, वर्धा आणि सर्वात मोठी नदी आहे यापैकी ती म्हणजे मांजरा नदी. म्हणजे प्राणहिता, प्रवरा, वर्धा आणि मांजरा असा आपल्याला मित्रांनो क्रम पाहिजे होता. प्राणहिता, प्रवरा, वर्धा आणि मांजरा. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. पैनगंगा ही नदी आहे मित्रांनो 495 किलोमीटर लांबीची आहे. पैनगंगा नदी 495 किलोमीटर लांबीची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जर बघितलं आपण वैनगंगा ही एक महत्वाची उपनदी आहे. वैनगंगा. ठीक आहे, वैनगंगा आहे ती 295 किलोमीटरची आहे. 295. मन्याड ही नदी आहे मित्रांनो मन्याड नदी 225 किलोमीटर आहे. मन्याड. त्यानंतर येते मित्रांनो सिंदफणा नदी. ठीक आहे, सिंदफणा नदी आहे मित्रांनो 122 किलोमीटर. ठीक आहे, 122 किलोमीटर. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, तापी खोऱ्यातील नद्यांच्या खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. तापी खोऱ्यातील आपल्याला क्रम विचारला आहे मित्रांनो. तापी खोऱ्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला क्रम विचारलेला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे. ठीक आहे, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे तापी खोऱ्यातील क्रम आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा आहे या प्रश्नाचं उत्तर. ते म्हणजे गोमती, बुराई, पांजरा, बोरी, गिरणा. ठीक आहे, काय आहे तर गोमती, बुराई, पांजरा, ठीक आहे, बोरी, त्यानंतर मित्रांनो गिरणा. उत्तरेकडून दक्षिणेकडे हा क्रम आहे मित्रांनो तापी नदी खोऱ्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडचा हा क्रम आहे गो बु पा बोगी. ठीक आहे, गो बु पा बोगी हा क्रम आहे. हा मित्रांनो पाठ करून घ्या, इम्पॉर्टंट आहे हे.
तापी नदी खोऱ्यातील क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे गोमती बुराई पांजरा, गोमती बुराई पांजरा, बोरी गिरणा, गोमती बुराई पांजरा, बोरी आणि गिरणा, गोबुपा बोगी. ठीक आहे, गोबुपा बोगी असा हा क्रम राहील मित्रांनो. ठीक आहे. तापी नदी खोऱ्यातील महत्वाची धरणे जर बघितले मित्रांनो आपण, तर गिरणा या नदीवर मित्रांनो, गिरणा नदीवर चनकापूर हा धरण आहे मित्रांनो. चनकापूर गिरणा नदीवर आहे. चनकापूर नाशिक जिल्ह्यात. ठीक आहे, नाशिक जिल्ह्यात आहे. गिरणा नदीवर चनकापूर नावाचा धरण आहे. त्यानंतर मित्रांनो महत्वाचा एक धरण आहे तापी नदीवर आहे, हतनूर धरण. ठीक आहे, हतनूर धरण आहे मित्रांनो, तापी नदीवर आहे. जळगाव, तापी नदीवरचं जळगाव धरण. नाही तर अनेर धरण आहे मित्रांनो, अनेर नदीवर धुळे जिल्ह्यात. ठीक आहे, अनेर धरण आहे. त्यानंतर सुसरी धरण आहे, गोमती या नदीवर आहे मित्रांनो. या गोमती या नदीवर आहे सुसरी धरण. ठीक आहे, सुसरी हे धरण आहे मित्रांनो, गोमती या नदीवर आहे. नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंदुरबार. ठीक आहे, नंदुरबार जिल्ह्यात. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तापी नदी खोऱ्यातील उत्तर दक्षिण क्रम गोमती बुराई पांजरा बोरी आणि गिरणा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 4 आहे. विधान अ आणि विधान ब असे दोन विधान आपल्याला दिलेले आहे. सातमाळ अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. विधान ब आहे. गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे शंभू महादेव रांगामुळे अलग झालेले आहे. त्या खाली आपल्याला पर्याय दिलेले आहे. विधान अ ब दोन्ही सत्य आहे. विधान अ ब दोन्ही असत्य आहे. विधान तिसरा आहे सत्य आणि असत्य आहे. ब असत्य आहे. पर्याय 4 आहे. विधान अ असत्य आहे आणि ब सत्य आहे. तर यासाठी मित्रांनो आपण बघून घेऊ. आपल्या महाराष्ट्रात दक्षिणेकडील रांग आहे ती म्हणजे मित्रांनो शंभू महादेव डोंगर रांग. ठीक आहे, शंभू महादेव ही डोंगर रांग आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा ही पर्वतरांग आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे सातपुडा पर्वतरांग आहे. ठीक आहे, सातपुडा पर्वतरांग. त्या खाली आहे मित्रांनो, सातपुडा पर्वतरांगाच्या खाली आहे मित्रांनो आपल्या सातमाळा अजिंठा. ठीक आहे, सातमाळ आणि अजिंठा ही डोंगर रांग आहे. ठीक आहे. त्यानंतर त्या खाली आहे मित्रांनो हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. ठीक आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे. आणि त्या खाली आहे मित्रांनो शंभू महादेव डोंगर रांग. शंभू महादेव डोंगर रांग. जर आपण मित्रांनो नदी बघितली शंभू महादेव डोंगर रांगच्या खाली मित्रांनो महाराष्ट्राच्या खालून वाहते ती आहे नदी मित्रांनो कृष्णा नदी. ठीक आहे, कृष्णा नदी. त्यानंतर भीमा नदी आहे. हरिश्चंद्र आणि शंभू महादेव या दोन डोंगर रांगाच्या मधून मित्रांनो भीमा ही नदी वाहते. सातमाळ आणि हरिश्चंद्र या दोन नद्यांच्या मध्यातून मित्रांनो गोदावरी ही महत्वाची नदी वाहते. गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे, गोदावरी नदी. त्यानंतर मित्रांनो इकडे मित्रांनो सातपुडा आणि सातमाळा या दोन पर्वतरांगाच्या मधून मित्रांनो तापी ही नदी वाहते. तापी ही नदी महाराष्ट्रातील मित्रांनो पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे तापी नदी. त्यानंतर सातपुडा पर्वतरांगाच्या वरून मित्रांनो महाराष्ट्राच्या वायव्य भागातून नंदुरबार या जिल्ह्यातून मित्रांनो नदी वाहते. ती मध्येच नर्मदा ही नदी आहे, नर्मदा नदी. ठीक आहे, नर्मदा नदी ही भारतातील पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे नर्मदा नदी भारतातील. त्यानंतर महाराष्ट्रातील जर विचारलं तर तापी नदी आहे महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी. ठीक आहे, तर यावरून आपण मित्रांनो प्रश्न कसा पण येऊ दे तुम्हाला तर या एका डायग्राम वरून ते सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे, तर आपल्याला सांगितलं काय विधान अ आहे. सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे तापी नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे. सातमाळा अजिंठा ही डोंगर रांग आहे. तर सातमाळा अजिंठा याच्यामुळे काय झालं मित्रांनो गोदावरी आणि तापी या दोन नदीची खोरी वेगळी झालेली आहे. गोदावरी आणि तापी या दोन नदीच्या खोऱ्या अलग झालेल्या आहे. विधान अ मित्रांनो 100% बरोबर आहे.
विधान ब आहे, गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे शंभू महादेव डोंगर रांगामुळे अलग झालेले आहे. शंभू महादेव डोंगर रांग मित्रांनो इथे आहे, शंभू महादेव डोंगर रांग. तर या शंभू महादेव डोंगर रांगामुळे कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. तर इथे विधान ब आहे मित्रांनो, गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे शंभू महादेव डोंगर रांगामुळे अलग झालेले आहे का, तर नाही आहे. विधान ब चुकीचं आहे मित्रांनो, कारण की शंभू महादेव या डोंगर रांगामुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्याच्या खोरी वेगळी झालेली आहे. ठीक आहे, भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या खोरी वेगळे झालेले आहेत. तर गोदावरी आणि भीमा या नदीचे खोरे मित्रांनो शंभू महादेव नाही, तर हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रंगामुळे या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे, हरिश्चंद्र बालाघाट. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो, विधान अ सत्य आहे आणि विधान ब असत्य आहे. ठीक आहे, विधान ब काय आहे तर असत्य आहे आणि विधान अ आहे ते सत्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे आहे ते म्हणजे मित्रांनो गोदावरी नदी खोरे. ठीक आहे, गोदावरी नदी खोरे आहे. पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते अशा 3 नद्या आहे मित्रांनो, ते एक म्हणजेच गोदावरी ही नदी आहे. ठीक आहे, गोदावरी नदी आहे. त्यानंतर गोदावरीची उपनदी आहे मित्रांनो मांजरा. ठीक आहे, गोदावरीचीच उपनदी आहे मित्रांनो मांजरा आणि एक आहे मित्रांनो तापी. या 3 नद्या आहे मित्रांनो, गोदावरी, मांजरा आणि तापी या महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करते. जर आपण गोदावरी खोऱ्याबाबत जर बघितलं मित्रांनो, हे महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे खोरे आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे मित्रांनो गोदावरी नदीच्या खोऱ्याने. महाराष्ट्राचा जवळपास 49% भाग या खोऱ्याने व्यापलेले आहे. महाराष्ट्रातील जवळपास 49% भाग या खोऱ्याने व्यापलेले आहे मित्रांनो. हे महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे आणि भारतातील मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे. ठीक आहे, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे. ठीक आहे, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे गोदावरी नदीचे खोरे. तर भारतातील पहिल्या क्रमांकाचे खोरे कोणते आहे तर मित्रांनो गंगा नदीचे खोरे आहे. ठीक आहे, गंगा. भारताचे 10% भाग व्यापते, 10% क्षेत्र व्यापते आणि महाराष्ट्राचे 49%. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे हे खोरे आहे आणि दक्षिणेतील सर्वात मोठे खोरे ते म्हणजेच गोदावरी नदीचे खोरे आहे मित्रांनो, गोदावरी नदीचे खोरे. जर आपण लांबीनुसार जर बघितलं मित्रांनो, महाराष्ट्रातील नद्यांच्या लांबीनुसार जर क्रम बघितला आपण, तर महाराष्ट्रातील नद्यांच्या लांबीनुसार क्रम मध्ये सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे मित्रांनो गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. ठीक आहे, गोदावरी ही नदी आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. 668 किलोमीटर लांबीची ही नदी आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला भीमा या नद्याचा क्रम दिसतो मित्रांनो, ते म्हणजे 451 किलोमीटर लांबीची ही नदी आहे भीमा नदी. त्यानंतर कृष्णा नदी आहे मित्रांनो, कृष्णा नदी आहे 282 किलोमीटर लांबीची. तापी नदी आहे 208 किलोमीटर. त्यानंतर क्रम येतो मित्रांनो कोकणातील नद्यांचा, कोकणातील नद्या आणि सर्वात शेवटची नदी ती म्हणजेच मित्रांनो नर्मदा नदी आहे 54 किलोमीटर लांबीची. ठीक आहे, 54 किलोमीटर लांबीची नर्मदा नदी. तर आपल्याला क्रम विचारला मित्रांनो गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, त्यानंतर कोकणातील नद्या आणि सर्वात शेवटी क्रम लागतो मित्रांनो ते म्हणजे नर्मदा नदीचा. जर आपल्याला क्षेत्रानुसार जर क्रम विचारलं मित्रांनो, तरी पण पहिल्या क्रमांकाचं क्षेत्र राहील मित्रांनो गोदावरी नदीचं. ठीक आहे, गोदावरी नदीचे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र आहे मित्रांनो भीमा या नदीचे. त्यानंतर तापी नदीचे. ठीक आहे, त्यानंतर क्षेत्रानुसार मित्रांनो कोकणातील नद्या आणि शेवटी राहील मित्रांनो कृष्णा नदीचं क्षेत्र. ठीक आहे, कृष्णा नदी. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? महाराष्ट्रातील कोणती नदी मित्रांनो खचदरीतून वाहते? ती म्हणजे मित्रांनो तापी नदी आहे. ठीक आहे, तापी नदी आहे ही खचदरीतून वाहते.
घटप्रभा नाही, कृष्णा नाही आणि गोदावरी नाही. खचदरीतून वाहणाऱ्या दोन नद्या आहे मित्रांनो. खचदरीतून वाहणाऱ्या दोन नद्या, एक म्हणजे मित्रांनो तापी, पश्चिम वाहिनी नदी आहे दोन्ही पण, तापी नदी, आणि दुसरी नदी आहे मित्रांनो नर्मदा नदी. तापी नदी ही महाराष्ट्रातील मित्रांनो पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. तर नर्मदा नदी ही भारतातील पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. ठीक आहे, नर्मदा नदी. तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आणि नर्मदा नदी मित्रांनो भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी नदीलाच मित्रांनो खानदेश कन्या असे म्हणतात. ठीक आहे, खानदेश कन्या. खानदेश कन्या असे म्हणतात तापी नदीला. तापी नदीची मित्रांनो एकूण लांबी आहे 724 किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रात 208 किलोमीटर लांबी आहे. महाराष्ट्रात किती आहे? 208 किलोमीटर लांबी आहे मित्रांनो. तर खचदरीतून वाहणाऱ्या या दोन महत्वाच्या नद्या आहेत. त्यासोबतच मित्रांनो जर आपण भारताचा विचार केला तर आणखी दोन नद्यांचा यामध्ये समावेश होतो मित्रांनो. ते म्हणजे दामोदर ही नदी आहे आणि महानदी. ठीक आहे, दामोदर आणि महानदी या नद्या सुद्धा मित्रांनो खचदरीतून वाहतात. तर खचदरीतून वाहणाऱ्या भारतातील नद्या जर विचारलं, दामोदर, महानदी, नर्मदा आणि तापी या नद्या राहील मित्रांनो. ठीक आहे, दामोदर, महानदी, नर्मदा आणि तापी. पुढचा प्रश्न बघू. जोड्या लावा स्वरूपात हा प्रश्न आहे मित्रांनो, नद्या आणि उपनद्या. ठीक आहे, नद्या आणि उपनद्या. आपल्याला माहित आहे की गोदावरी या नदीची उपनदी आहे मित्रांनो प्रवरा. ब4 एकाच पर्यायामध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आपण बाकीचे बघून घेऊ. तापी नदी मित्रांनो, तापी नदीची उपनदी आहे पांझरा नदी आहे. ठीक आहे, पांझरा नदी आहे. भीमा नदीची उपनदी आहे ती म्हणजे इंद्रायणी. ठीक आहे, इंद्रायणी. आणि कृष्णा नदीची उपनदी आहे पंचगंगा नदी आहे. ठीक आहे, पंचगंगा नदी. तर दुसऱ्या आणखी महत्वाच्या उपनद्या बघून घेऊ मित्रांनो आपण. गोदावरी नदीची महत्वाची उपनदी आहे. ठीक आहे, गोदावरी या नदीच्या उपनद्या. तर गोदावरी नदीच्या उपनद्या आहे ते म्हणजे मित्रांनो वर्धा, मांजरा, वैनगंगा नदी आहे, पैनगंगा, प्रवरा, प्राणहिता आणि इंद्रावती. आणि काय तर इंद्रावती. या महत्वाच्या उपनद्या आहे गोदावरी या नदीच्या. वर्धा, मांजरा, वैनगंगा, पैनगंगा, प्रवरा, प्राणहिता, इंद्रावती. ठीक आहे, त्यानंतरची नदी आहे मित्रांनो तापी नदी. तापी नदीच्या महत्वाच्या उपनद्या ते म्हणजेच आहे मित्रांनो चंद्रभागा. त्यानंतर मित्रांनो भुलेश्वरी, नळगंगा, गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे. गिरणा. त्यानंतर पूर्णा आणि अनेर. भीमा नदीच्या उपनद्या बघून. भीमा नदीची महत्वाची उपनदी आहे मित्रांनो ती म्हणजे इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे. तर इंद्रावती ही गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी या नदीची उपनदी आहे. तर इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे. त्यानंतर भीमा नदीची महत्वाची उपनदी आहे मित्रांनो ती म्हणजे नीरा, घोड आणि सीना ही महत्वाची उपनदी आहे मित्रांनो भीमा नदीची. त्यानंतरची नदी आहे कृष्णा. तर कृष्णा नदीच्या महत्वाच्या उपनद्या ते म्हणजेच मित्रांनो कोयना. सर्वात महत्वाची उपनदी आहे कृष्णा नदीची कोयना, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आणि मित्रांनो येरळा. डाव्या तीराने येणारी ही मित्रांनो डाव्या तीराने येऊन मिळते येरळा. ठीक आहे, येरळा. तर मित्रांनो पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा या कृष्णा नदीच्या उपनदी आहे. तर नळगंगा आहे मित्रांनो ही तापी नदीची उपनदी आहे. तापी नदीची उपनदी आहे.
नळगंगा. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? गोदावरी खोऱ्याचा भाग नाही म्हणते तर तेरणा, प्रवरा, मांजरा, भातसा. तेरणा, प्रवरा, मांजरा, भातसा. मित्रांनो, भातसा ही नदी कोकणातील आहे. मित्रांनो, भातसा ही नदी कोकणातील आहे, त्यामुळे ही नदी गोदावरी खोऱ्याचा भाग येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो ते म्हणजेच पर्याय क्रमांक 4 भातसा. भातसा ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि ती कोकणातील नदी आहे. ठीक आहे, कोकणातील नदी आहे. तर तेरणा, प्रवरा आणि मांजरा ही गोदावरी नदी खोऱ्याचाच भाग आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघू. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उत्तराची दिशा ही पूर्वेकडे आहे. वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा दक्षिणेकडे आहे. वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेले क्षेत्र मित्रांनो दक्षिणेकडे आहे. तिसरा विधान आहे उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार हे पूर्वेकडे आहे. तर वरील विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो. तर या 3 विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे, कोणते विधान आपल्याला चुकीचे आहे असे विचारलेले आहे. तर यापैकी मित्रांनो पहिला विधान आहे ते म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वीकडे आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण बघितलं आहे आणि आपल्याला माहित सुद्धा आहे की ही तापी ही नदी मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे, तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, त्यामुळे या नदीचा उतार मित्रांनो कुठं राहील? ती पश्चिमेकडे राहील. पूर्वेकडे राहील का? नाही, तर पूर्वेकडे नाही आहे, त्यामुळे हे विधान चुकीचे आहे मित्रांनो, विधान अचुकीचे आहे. वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेला क्षेत्र मित्रांनो दक्षिणेकडे आहे. वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार कुठे आहे? तर दक्षिणेकडे आहे. हे बरोबर आहे मित्रांनो, कारण की आपल्याला माहित आहे वर्धा वैनगंगा या नद्या मित्रांनो जवळपास उत्तर दक्षिण या दिशेने वाहतात. त्यानंतर उरलेल्या पठारावरील नद्या आपल्याला माहित आहे मित्रांनो यांचा उतार पूर्वेकडे आहे, कारण की त्या पूर्ववाहिनी नदी आहे. ठीक आहे, पूर्ववाहिनी नदी आहे म्हणून त्यांचा उतार पूर्वेकडे आहे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय? त्यांनी चुकीचे विधान विचारलेले आहे. तर चुकीचे विधान आहे फक्त हे काय राहील मित्रांनो? चुकीचे आहे, कारण की तापी नदीच्या खोऱ्याचा उतार हा पश्चिमेकडे आहे. ठीक आहे, पश्चिमेकडे आहे. त्यानंतर आपण बघू मित्रांनो पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? वर्धा या नदीची उपनदी आपल्याला विचारलेली आहे. तर वर्धा नदीची उपनदी आहे मित्रांनो निरगुडा, ही वर्धा नदीची उपनदी आहे. ठीक आहे, निरगुडा ही नदी आहे मित्रांनो वर्धा नदीची महत्वाची उपनदी आहे निरगुडा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वर्धा नदी मित्रांनो उत्तर दक्षिण दिशेने वाहते. ठीक आहे, उत्तर दक्षिण वाहणारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे वर्धा नदी. उत्तर दक्षिण दिशेने वाहणारी सर्वात मोठी नदी म्हणजेच वर्धा नदी आहे. किती किलोमीटर लांबीची आहे मित्रांनो? 455 किलोमीटर लांबीची आहे. ठीक आहे, 455 किलोमीटर लांबीची वर्धा नदी आहे. वर्धा नदीचा उगम मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये बैतूल जिल्ह्यात होतो. ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये बैतूल या जिल्ह्यात वर्धा या नदीचा उगम आहे मित्रांनो. दक्षिण वाहिनी ही सर्वात मोठी नदी आहे. त्यानंतर महत्वाच्या उपनद्या जर आपल्याला विचारलं तर निरगुडा ही महत्वाची उपनदी आहे. त्यानंतर वेमला, ठीक आहे, वेमला, त्यानंतर विदर्भा, रामगंगा, त्यानंतर कार, बोर, नंद आणि इरई. ठीक आहे, इरई, वेमला, विदर्भा, रामगंगा, कार, बोर, नंद, इरई, निरगुडा या महत्वाच्या उपनद्या आहे मित्रांनो वर्धा नद्याच्या. ठीक आहे, पुढचे प्रश्न मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.